तर मित्रांनो, सुलतान या पिक्चरसाठी सलमान खान हिरोईन पाहत होता आणि दिग्दर्शकासोबत सलमानच्या फार्म हाऊसवर गेलेली मराठी अभिनेत्री पाहताच भाईजानने तिला रिजेक्ट केलं. या सिनेमासाठी मराठी अभिनेत्रीने सलमानची घेतलेली भेट. अनेक वर्षांनी बिग बॉसमध्ये सलमानने केलेला खुलासा. सलमान खानने त्या अभिनेत्रीला का रिजेक्ट केलं सुलतानच्या पिक्चरसाठी ते आपण पाहूया. बऱ्याच वर्षांनी या गोष्टीचा खुलासा सलमान खानने सोशल मीडियावर केलेला आहे. सलमान खान आणि पनवेल फार्म हाऊस नेहमीच चर्चेत असतं. सलमान आपला फावला वेळ फार्म हाऊसमध्येच घालवतो. कोरोनाच्या संपूर्ण लॉकडाऊन काळात तर तो तिथेच राहत होता. काही वर्षापूर्वी सलमानने एका मराठी अभिनेत्रीबद्दल बिग बॉसमध्ये मोठा खुलासा केलेला. सुलतान सिनेमासाठी तो त्या अभिनेत्रीला कास्ट करणार होता. ती दिग्दर्शकासोबत सलमानला भेटायला फार्म हाऊसवरही गेली होती. मात्र तिला पाहून सलमानने तिला रिजेक्ट केलं होतं. नक्की काय कारण होतं आणि कोण आहे ती अभिनेत्री, चला वाचूया. बरं, कोण असू शकते ती हिरोईन जे सलमान खाननं सुलतान पिक्चरसाठी रिजेक्ट केली? तर चला बघूया. ती अभिनेत्री आहे धुळ्याची लेक मृणाल ठाकूर. आज मृणाल 34वा वाढदिवस साजरा करत आहे. ती हिंदी आणि साऊथमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यावर आणि क्यूटनेसवर चाहते फिदा आहेत. तरी पण सलमान खानने सुलतान या फिल्मच्यासाठी हिरोईन तिला रद्द केलं. का केले आहे त्यांचा खुलासा त्यांनी उघडपणे केलेला नाही. परंतु ही गोष्ट आता भरपूर दिवसांनी समोर आलेली आहे. सुलतान फिल्मसाठी ठरलेली ही हिरोईन म्हणजेच मृणाल ठाकूर हिला सलमान खानने रिजेक्ट केली. आणि हीच मृणाल साऊथमध्ये एक टॉपची हिरोईन आहे. ती साऊथमध्ये सर्वीकडेच प्रसिद्ध आहे. मृणाल ठाकूर एका सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने बिग बॉसमध्ये आली होती. तेव्हा सलमान म्हणाला की एक दिवस अली अब्बास जफर हिला घेऊन पनवेल फार्म हाऊसवर आले होते. तिथे मी हिला पाहिलं तेव्हा ती अगदीच बारीक होती. सुलतानमध्ये एका रेसलरच्या भूमिकेत इतकी बारीक मुलगी शोभून दिसली नसती, म्हणून मी हिला रिजेक्ट केलं होतं. तर बघू शकता मित्रांनो, सलमान खानने तिचा खुलासा केलेला आहे की ती बारीक असताना एक रेसलर म्हणून मी तिला पिक्चरमध्ये घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, पुढे बघूया आपण सलमान खान काय म्हणतात. सुलतानच्या रिलीजनंतर मृणालने अनुष्का बाबतीत प्रतिक्रियाही दिली होती. ती म्हणाली, अनुष्का आता सिनेमामध्ये दिसत नाही आणि मी आजही काम करतेय. हेच माझ्यासाठी यश आहे. कारण मला सहजासहजी मिळणारा आनंद, प्रसिद्धी नकोय. कारण जे सहजासहजी मिळतं ते तसंच निघूनही जातं. तर मित्रांनो, हा होता सलमान खानचा सुलतानच्या फिल्मसाठी हिरोईनचा खुलासा. तर अनुष्का ही आता कोणत्याच फिल्ममध्ये दिसत नाही, कारण तिला एकच पिक्चर मिळालेला होता सुलतान. परंतु ही जी मृणाल ठाकूर आहे ही प्रत्येक सिनेमामध्ये अव्वल आहे आणि तिला काम मिळत आहे. हीच आहे यशाची पायरी.